रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 9 गुण रूपनाम समास 3 निसंदेह निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रोती केला अनुमान ऐसे कैसे ब्रह्मज्ञान काहीच नाही असोन हे केवी घडे सकळ करून अकर्ता सकळ भोगून अभोगता सकळामध्ये अलिप्तता येईल कैसी। श्री समर्थानी दशक 9 ज्याचं नाव आहे गुण रूपनाम आणि समास 3 निसंदेह निरूपण नाम याचं निरूपण समर्थ आपल्याला देत आहेत। मागील निरूपण ऐकून श्रोत्यांनी प्रश्न केला की असं कोणतं ज्ञान आहे, असं ब्रह्मज्ञान कुठलं आहे, ब्रह्म असून काहीच नाही हे कसे शक्य आहे। म्हणून म्हटलंय श्रोती केला अनुमान ऐसे कैसे ब्रह्मज्ञान, असं कसं ब्रह्मज्ञान आहे की काहीच नाही असोन, म्हणजे ब्रह्म असून काहीच नाही हे केवी घडे, हे कसं शक्य आहे। म्हणून समर्थ पुढे म्हणतात सकळ करून अकर्ता सकळ भोगून अभोगता सकळामध्ये अलिप्तता येईल कैसी। समर्थ म्हणतायत करून अकर्ता आहे हो, मी करता ऐसे मनसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप। मी करता म्हटल्यावर कष्ट हे होणार आणि राम करता असं म्हटलं तर यश कीर्ती आणि प्रताप आपल्याला लाभणार। मग समर्थ म्हणतात आहे सकळ करून अकर्ता, सगळं करून सर्व करून अकर्ता राहणे खूप मोठा अवघड आहे हो, जसे भगवंत असतात। सकळ भोगून अभोगता, सर्व भोगून अभोगता असणे आणि सकळांमध्ये अलिप्तता येईल कैसी, आणि सर्वात राहून अलिप्तता हे कसे शक्य होईल। म्हणून तथापि तुम्ही म्हणता योगी भोगून अभोगता स्वर्ग नरकही आता येणे न्याये। तथापि तुम्ही म्हणतात आहे की तथापि तुम्ही म्हणता की योगी भोगून अभोगता, योगी हा सर्व भोगून अभोगता असतो, स्वर्ग नरक ही आता येणे न्याये। मग स्वर्ग आणि नरक यांनाही हाच न्याय लागू पडतो की काय। म्हणून पुढच्या ओवीत दिले समर्थानी जन्म मृत्यू भोगिलेच भोगी, परी तो भोगून अभोगता योगी, यातनाही तया लागी येणेची पाडे। जन्म मृत्यू भोगिलेच भोगी, जरी जन्म मृत्यू भोगावे लागले तरी सुद्धा समर्थ म्हणतात परी तो भोगून अभोगता योगी, परी ते भोगूनही ते अभोगताच असे असतं का। मग समर्थ म्हणतात यातनाही तया लागी येणेची पाडे, मग याच न्यायाने तो यातनाही त्याला होतात आणि येणेची पाडे। कुठून नाही कुटीला, रडोन नाही रडिला, थुंकोन कुंथोन नाही कुंतीला योगेश्वर। पुढे समर्थ म्हणतात आहे जन्म नसोन घातला, पतित नसोन जाला, यातना नसोन पावला नाना परी। जन्म नसोन घातला, जन्म नसून घातला, पतित नसोन जाला, यातना नसोन पावला नाना परी। ऐसा श्रोतयांचा अनुमान, श्रोती घेतले आडरान, आता याचे समाधान केले पाहिजे। मग आता समर्थ म्हणतात वक्तांच्या बोलण्यावर श्रोत्यांनी आता म्हणाले की आपण त्यामध्ये शिरून आतमध्ये शिरून आक्षेप घेतले तेव्हा याचं समाधान आपलं केलंच पाहिजे, आता श्रोत्यांना सांगितलंच पाहिजे। म्हणून समर्थ म्हणतायत वक्ता म्हणे सावध व्हावे, तुम्ही बोलता बरवे, परी हे तुमच्याच अनुभवे तुम्हास घडे। मग आता समर्थ म्हणतायत की आता म्हणतात आहे की तुम्ही आता सावध व्हा, वक्ता म्हणू लागलाय की तुम्ही सावध व्हा, तुमच्या अनुभवानुसार तुम्ही बोलता बरवे, परी हे तुमच्याच अनुभवे तुम्हास घडे। तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला जे वाटते ते तुम्ही बोलता, हे योग्यच आहे। ज्याचा अनुभव जैसा तो तो बोलतो तैसा, संपदे विन दो दिवसा तो निरर्थक। म्हणजे ज्याला जसा अनुभव येतो, ज्याचा अनुभव जैसा तो तो बोलतो तैसा, म्हणजे ज्याला जसा अनुभव येतो तो तसा माणूस त्याप्रमाणे बोलत जातो। संपदे विन जो दिवसा तो निरर्थक, म्हणजे ज्याच्या जवळ संपत्ती नसते त्याचा भरवसाही निरर्थक ठरतो। ज्ञानी ज्ञानाची संपदा, नाही ज्ञानाची संपदा, अज्ञान दारिद्र्ये आपदा, भोगिल्याच भोगी सदा शब्द ज्ञाने। ज्याच्या जवळ ज्ञानाची संपत्ती नसते
आणि जो अज्ञान रूपी दारिद्र्याने सर्व काळ आपदाच भोगत असतो, ज्याला शब्दज्ञान असले तरी त्यामुळे जन्म मरणाच्या संकटातून त्याची सुटका काही होत नाही. म्हणून म्हटलंय समर्थांनी, भोगिल्याच भोगी सदा शब्दज्ञाने. योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुर तो चतुरे ओळखावा. योग्याची ओळख योग्यालाच पटते. जो श्रेष्ठ ज्ञानी असेल तोच दुसऱ्या माणसाला, ज्ञानी माणसाला ओळखू शकतो. म्हणून म्हटलंय योगी ओळखावा योगेश्वर, योग्याला योगीच ओळखू शकतो. ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, ज्याला ज्ञान आहे त्याला समजणार की कोणाजवळ ज्ञान आहे आणि नाही. म्हणून ज्ञानी माणसाला, एका ज्ञानी माणसाला, एका श्रेष्ठ ज्ञानी माणसाला दुसरा ज्ञानी श्रेष्ठ माणूसच ओळखू शकतो, अन्यथा नाही. जो अत्यंत चतुर आहे, महाचतुर तो चतुरे ओळखावा. म्हणजे जो अत्यंत चतुर असेल तोच चतुर माणसाची पारख करू शकतो. अनुभवी अनुभव्यास कळे, अलिप्त अलिप्तपणे निवळे, विदेहाचा देह भाव गळे, विदेही देखता. अनुभवी अनुभव्यास कळे, म्हणजे जो अनुभवी असतो तोच अनुभवी पुरुषाला जाणतो. अलिप्त अलिप्तपणे निवळे, म्हणजे जो अलिप्त असतो त्यालाच अलिप्त पुरुषाला पाहून संतोष वाटतो. विदेहाचा देह भाव गळे, विदेही देखता. म्हणून म्हटलंय त्यालाच अलिप्त पुरुषाला पाहून संतोष वाटतो. आणि जो विदेही असतो त्यास कुणी विदेही भेटला तर आनंदाने त्याचे देहभान तो हरपतो. पुढे समर्थ म्हणतात आहे, समर्थांनी 13व्या ओवीमध्ये म्हटलं आहे, बद्धा सारिका सिद्ध आणि सिद्धा सारिका बद्ध, एक भाविल तो अबद्ध म्हणावाच न लगे. कोणी एखादा सिद्ध असून बद्धासारखा वागतो, बद्धासारिका सिद्ध म्हणजे सिद्ध असून बद्धासारखा वागतो. आणि पुढे समर्थ म्हणतायत सिद्धासारिका बद्ध, जर कुणी बद्धासारखा सिद्धपणाचे सोंग आणीत असतो. आणि एक भाविल तो अबद्ध म्हणावाच न लगे, त्यांना जो एक सारखे मानतो तो मूर्ख असतो, हे सांगण्याचीही आवश्यकता नाही. झडपला तो देहधारी आणि देहधारक पंचाक्षरी, परंतु दोघा एकसरी कैसी द्यावी. म्हणजे समर्थ म्हणतात ज्याला एखाद्या भूताने झडपलेले असते, झडपला तो देहधारी आणि देहधारक पंचाक्षरी, म्हणजे एखाद्याला भूताने झडपलेले असते तोही देहधारी असतो. आणि समर्थ म्हणतात भूतबाधा नाहीशी करणारा, म्हणजे देहधारक पंचाक्षरी, ती भूतबाधा नाहीशी करणारा मांत्रिकही देहधारीच असतो. परंतु समर्थ म्हणतात परंतु दोघा एकसरी कैसी द्यावी, म्हणून दोघांना एकसारखे कसं म्हणता येईल. म्हणून जरी व्यक्ती एकसारख्या दिसल्या, एकसारख्या काम करत असल्या तरी मात्र त्या एकसारख्या नसतात. पुढे म्हटलंय तैसा अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त, दोघे समान मानील तो युक्त कैसा म्हणावा. त्याप्रमाणे अज्ञानी पतित अशा माणसाला आणि ज्ञानी जीवनमुक्ताला समान मानील त्या पुरुषाला शहाणपण कसे म्हणावं. म्हणून आता असो हे दृष्टांत, प्रचित बोलो काही हेत, येथे शोती सावचित्त क्षण एक व्हावे. आता समर्थ म्हणतात आहे की आता हे दृष्टांत पुरे झाले, आता हे दृष्टांत देणं पुरं झालं. आता प्रचितीचा स्वानुभवाचा काही विचार सांगतो. प्रचिती बोलो काही हेत, प्रचितीचा आणि स्वानुभवाचा तुम्हाला काही विचार सांगतो. येथे श्रोती व्हावे सावचित्त क्षण एक व्हावे, तरी श्रोत्यांनी क्षणभर अत्यंत एकाग्र चित्ताने ऐकावे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात जो ज्ञाने गुप्त झाला, जो विवेके विराला, जो अनन्यपणे उरला काहीच नाही, तयासे कैसे गवसावे, शोधू जाता तोची व्हावे, तोची होता म्हणावे न लगे काही. मग समर्थ म्हणतात जो कुणी ज्ञानाने गुप्त झालेला आहे आणि देहाने असून नसल्यासारखा आहे, समर्थ म्हणतात जो ज्ञाने गुप्त झाला, जो विवेके उरला, जो अनन्यपणे उरला काहीच नाही. जो कुणी ज्ञानाने गुप्त झालेला आहे आणि देहाने असून नसल्यासारखा झालेला आहे आणि जो विवेकाने आत्मस्वरूपी विरून गेलेला असतो आणि अनन्यपणामुळे वेगळा असा उरतच नाही. म्हणून पुढे म्हटलंय तयास कैसे गवसावे, त्याला कसं शोधावं, कसं त्याला शोधून काढावं.
शोधू जातात तोची व्हावे, कारण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करता शोधणाराच कसा होतो, तद्रूप होतो. म्हणून समर्थ म्हणतात शोधू जाता तोची व्हावे, तोची होता म्हणावे न लगे काही. त्यामुळे काही बोलण्याचा प्रश्नच उरत नाही. देही पाहता दिसेना, तत्वे शोधिता भासेना, ब्रह्म आहे निवडेना काही केल्या. देह पाहता दिसेना, आता त्याच्या देहात त्याचा शोध घ्यावा तर तो तेथे नसतोच. तत्वे शोधिता भासेना, तत्वात म्हणजे पंचमहाभूतांमध्ये पृथ्वी तेज वायू आकाश याच्यामध्ये पाणी याच्यामध्ये समर्थ म्हणतात पंचभूतामध्ये जर शोध घ्यावा म्हटलं तर तेथेही तो भासत नाही. ब्रह्म आहे निवडेना काही केल्या. मग समर्थ म्हणतात तेथे तो भासत नाही, शोध घ्यायला गेल्यावर दिसत नाही. ब्रह्मरूप झालेला असल्याने त्याला काही केल्या निवडून वेगळाही त्याला काढता येत नाही. ब्रह्म आहे निवडेना काही केल्या. मग आता पुढे समर्थ म्हणतात दिसतो तरी देहधारी, परी काहीच नाही अंतरी, तयास पाहता वरी वरी कळेल कैसा. किती सुंदर ओवी आहे. दिसतो तो देहधारी म्हणजे दिसायला इतर सामान्य देहधारी माणसांसारखाच तो दिसतो. परी काहीच नाही अंतरी, पण त्यांच्या अंतरात मी देह हा भावच नसतो. तयास पाहता वरी वरी कळेल कैसा. पण वरवर जर पाहिलं तर असे कळून येईल की कळाया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर, जयास धुंडिता विकार निर्विकार होती. तो परमात्मा केवळ, तयास नाही मायामळ, अखंड हेतूचा विटाळ झालाच नाही. ऐसा जो का योगीराज, तो आत्मा सहजी सहज, पूर्ण ब्रह्म वेद बीज, देहाकारे कळेना. आता समर्थ म्हणतात कळाया शोधावे अंतर, त्याची खरी स्थिती कळावी म्हणून त्याच्या अंतरंगाचा शोध घ्यावा म्हणावं. तव तो नित्य निरंतर, तर तो स्वरूपाकार झालेला दिसतो. जयास धुंडिता विकार निर्विकार होती, तर तो स्वरूपाकार झालेला असतो. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला की तो शोध घेणाराच कसा होतो, निर्विकार होतो. जयास धुंडिता विकार निर्विकार होती. तो परमात्मा केवळ, तयास नाही मायामळ, अखंड हेतूचा विटाळ झालाच नाही. तो परमात्मा केवळ, तो केवळ परमात्मा रूपच झालेला असतो. तयास नाही मायामळ, त्याच्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो. अखंड हेतूचा विटाळ झालाच नाही. तो अखंड एकरूपच असतो आणि त्यामुळे इच्छारूपी द्वैताचा विटाळ त्याला झालेला नसतो. ऐसा जो का योगीराज, तो आत्मा सहजी सहज, पूर्ण ब्रह्म वेदबीज, देहाकारे कळेना. असा हा योगीराज असतो, तो अगदी सहजपणे आत्मरूपच असतो. ऐसा जो का योगीराज, तो आत्मा सहजी सहज, असा हा योगीराज असतो. तो सहज कसा होतो, आत्मरूपच असतो. पूर्ण ब्रह्म वेद बीज, देहाकारे कळेना. पूर्ण ब्रह्म आणि वेदाचं बीजच असलेला तो ब्रह्मस्वरूप योगी त्याच्या देहावरून ओळखता येत नाही. म्हणून पुढे म्हटलंय देह भाविता देहची दिसे, परी अंतर नारीसे असे, तयास शोधिता नासे, तयास शोधिता नसे, जन्म मरण. म्हणजे देहाकडे पाहिलं, देह पाविता देहची असे तर तो देहच आहे. परी अंतर अनारीसे असे, तयास शोधिता नसे, जन्म मरण. त्याला शोधायला गेलं तर जन्म मरण नाही. जयास जन्म मरण व्हावे, ते तो नव्हेची स्वभावे, नाहीच ते आणावे कोठून कैचे. ज्याला समर्थ म्हणतात जन्माने, ज्याला जन्मच नाही आहे, समर्थ म्हणतात जन्म मरण, जयास जन्म मरण व्हावे, ज्याला जन्म मरण आहे तो नवेची स्वभावे, नाहीच ते आणावे. नाही ते आनंद कुठून आणणार. निर्गुणास जन्म कल्पिला अथवा निर्गुण उडविला, तरी उडाला आणि जन्मला आपला आपण. निर्गुणाला जरी जन्म आपण कल्पनेने जरी जन्म त्याचा घातला, म्हणजे कल्पनेने जरी त्याचा जन्म झाला असं आपण म्हटलं, परंतु तो निर्गुण उडविला तरी उडाला आणि जन्मला आपला आपण, तरी निर्गुणात काहीच फरक पडत नाही. आणि अज्ञानी माणसाच्या या फक्त कल्पना आहेत. माध्यानी थुंकिता सूर्यावरी, समर्थाने आता उदाहरण दिलेलं आहे. माध्यानी थुंकिता सूर्यावरी, तो थुंका पडेल आपणाच वरी, दुसऱ्यास चिंतिता अंतरी आपणास घडे. आता समर्थ म्हणतात आहे की माध्यानी
म्हणजे भर दुपारी माद्यानी थुंकिता सूर्यावरी, भर दुपारी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला, तो थुंका पडे आपणाच वरी. तर जर आपण सूर्यावर थुंकण्याचा जर दुपारी जर प्रयत्न केला तर ती थुंकी काय होते, थुंका पडेला आपणास वरी, ती थुंकी आपल्याच अंगावर येऊन पडते. दुसऱ्यास चिंतिता अंतरी आपणास घडे. म्हणून दुसऱ्या संबंधी आपण ज्या कल्पना मनात आणतो त्याप्रमाणे आपल्याला ते भोगावे लागते. म्हणजे ज्ञानी पुरुषाला जन्म मरण आहे हे चिंतिले असता, म्हणजे हे जर चिंतले तर आपण ते त्याच्यावर आरोपित केल्यासारखे होते आणि त्यामुळे तर काहीच त्याचं बिघडत नाही, पण दोष मात्र त्याचा आपल्याला लागतो. समर्थ रायांचे महिमान जाणता होते समाधान, परंतु भुंकू लागले स्वान तरी ते स्वानचे आहे. म्हणजे एखादा सामर्थ्य संपन्न राजा आहे, समर्थ रायाचे महिमान, एखादा खूप मोठा राजा आहे, सामर्थ्य संपन्न, सगळं त्याच्या पायाखाली लुलंगत आहे, असा राजा जाणता होते समाधान, तर त्याची जाण म्हणजे त्याची ती थोरवी आहे ती बघून सगळे लोक हे मनाला समाधान, त्यांच्या मनाला जाणून पाहून समाधान होतं. पण कुत्री मात्र त्याच्यावर भुंकतात, ती बोलून चालून कुत्रीच असतात, त्यांना त्याची थोरवी कशी कळणार आहे. म्हणून म्हटलंय समर्थ रायाचे महिमान जाणता होते समाधान, परंतु भुंकू लागले स्वान तरी ते स्वानची आहे. तरी तो सत्य स्वरूप अज्ञान देखे मनुष्य रूप, भावासारिका फळद्रूप देव तैसा. मग ज्ञानी तो सत्य स्वरूप असतो, पण अज्ञानी माणसाला तो मनुष्य रूप दिसतो. ज्याचा भाव जसा असेल तसा देव त्याला फलद्रूप होतो आणि त्याप्रमाणे अज्ञानी माणसाचं असतं. देव निराकार निर्गुण, लोक भाविती पाषाण, पाषाण फुटतो निर्गुण, फुटेल कैसा. आता समर्थ म्हणतात देव निराकार निर्गुण, लोक भाविती पाषाण, देव वास्तविक निर्गुण आहे, निराकार आहे. पण समर्थ म्हणतात लोक भाविती पाषाण, लोक पाषाणात त्यांची भावना करतात. पाषाण फुटतो निर्गुण, फुटेल कैसा. पाषाण फुटतो पण निर्गुण निराकार देव कसा फुटेल. म्हणून पुढे समर्थ सांगतात देव सदोदित संचला, लोकी बहुविध केला, परंतु बहुविध झाला हे तो घडेना. देव एकला एकच सर्वत्र ओत प्रेत संचलेला आहे. देव सदोदित संचला, लोकी बहुविध केला, पण सामान्य लोकांनी त्याला अनेक नामारूपांचा केलेला आहे, परंतु बहुविध झाला हे तो घडेना. म्हणून तो बहुविध झाला पण असं तर घडत नाही. तैसा साधू आत्मज्ञानी, बोधे पूर्ण समाधानी, विवेके आत्मनिवेदनी, आत्मरूपी. त्याप्रमाणे आत्मज्ञानी साधू हा बोधामुळे पूर्ण समाधानी असतो आणि सारासार विवेकाने आत्मनिवेदन करून तो आत्म्याशी एकरूप झालेला असतो. जळोन काष्टाचा आकार, अग्नी दिसे काष्टाकार, परी काष्ट होईल हा विचार, बोलोच नये. जळोन काष्टाचा आकार, लाकूड जळते, अग्नी दिसे काष्टाकार, तेव्हा त्यातील अग्नी काष्टाचा जसा आकार असेल तसंच त्या आकाराचा अग्नी दिसतो. बघा जसं लाकूड असेल तसंच अग्नी दिसतो, पण ती काय असते, जळून गेलेला असतो तो लाकूड आणि ते आकार मात्र तसंच राहतो. नंतर त्याची राख होते आणि परी काष्ट होईल हा विचार, बोलोच नाही. पण काष्टाचा जसा आकार असेल तसेच त्या आकाराचा तो दिसतो, पण ते परत काष्ट होईल का असा विचार तर बोलू सुद्धा नाही. मग एकदा जळून गेल्यानंतर, एकदा त्याची राख झाल्यानंतर पुन्हा तो काष्ट होईल का, नाही होणार. मग पुढे समर्थ म्हणतात कर्पूर असतो तो जळता दिसतो, कर्पूर असे तो जळता दिसे, तैसा ज्ञानी देह भासे, तयास जन्मविता कैसे, कर्दळी उदरी. कर्पूर असे तो जळता दिसे, कापूर जळताना त्याचा आकार भासत असतो. तैसा ज्ञानी देह भासे, तसा त्याप्रमाणे ज्ञानाचा देह भासत असतो. तयास जन्मविता कैसे, जळत असलेला कापराचा खडा परत कर्दळीतून उत्पन्न होत नसतो, तसा कर्दळी उदरी. तसा समर्थ म्हणतात ज्ञानाग्रीने दग्ध झालेला ज्ञानाचा देह एकदा नष्ट झाला की तो परत जन्मास येत नाही. म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे बीज भाजले उगवेना, वस्त्र जळाले उकलेना, ओघ निवडिता निवडेना गंगेमध्ये. आता समर्थ उदाहरण देत आहेत, बीज भाजले उगवेना, भाजलेलं बीज असलं की ते पेरलं तरी ते उगवत
नाही. तसंच समर्थ म्हणतात वस्त्र जळाले उकलेना, एकदा वस्त्र जळले की त्याची घडी परत उकलत नाही. आणि पुढे समर्थांनी म्हटलंय ओघ निवडिता निवडेना गंगेमध्ये. एखादा पाण्याचा प्रवाह गंगेला मिळाला की तो परत निवडून परत तो वेगळा करता येत नाही. त्या पुढे समर्थ म्हणतात आहे ओघ गंगे मागे दिसे, गंगा एकदेशी असे, साधू काहीच न भासे आणि आत्मा सर्वगत. गंगेला मिळण्यापूर्वी तो प्रवाह वेगळा दिसत असतो, परंतु तो एकदा गंगेला मिळाला एकदेशी झाला तसंच पण साधू तर काहीच भासत नाही आणि तो ज्याच्याशी एकरूप होतो तो आत्मा तर आहे, म्हणून तो आत्मरूप साधू हा वेगळा राहत नाही. पुढे समर्थांनी दिले सुवर्ण लोहे लोखंड, साधूस जन्म थोतांड, अज्ञान प्राणी जडमुड, तयास हे उमजेची ना. परिसाने एकदा लोखंडाचे सुवर्ण केले, परिसाचा स्पर्श झाल्यावर एकदा लोखंडाचं सुवर्ण झालं की ते परत सुवर्ण लोखंड होत नाही. त्याप्रमाणे साधूला परत जन्म घ्यावा लागत नाही. जे लोक अज्ञानी जडमूड असतात त्यांना हे कळत नाही, उमजत नाही, म्हणून साधूस जन्म असतो असे ते समजतात. पुढे समर्थांनी दिले अंदास काहीच न दिसे, अंदास काहीच न दिसे, तरी ते लोक आंधळे कैसे, सनपाते बरळतसे सनपाती. मग आंधळ्या माणसाला काही दिसत नाही, पण म्हणून इतर लोकांना आंधळे कसं म्हणता येईल. जसं संनिपात ज्वर झालेला रोगी या ज्वरामुळे वाटेल ते बरळू लागतो, त्याप्रमाणे अज्ञानी लोक ज्ञानी साधू बद्दलही हवे ते बडबडत असतात. म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे जो स्वप्नामध्ये भ्याला तो स्वप्ना भये ओसानला, ते भय जागताला केवी लागे. जो स्वप्नात घाबरलेला आहे तो स्वप्नात भयाने बरळू लागतो, पण जो जागा झालेला आहे त्याला स्वप्नभय कसं वाटणार. म्हणून समर्थ पुढे देतात मुळी सर्पाकार देखिली, एक भ्याला एके ओळखिली, दोघांची अवस्था लेखिली सारखीच कैसी. दोन माणसे रस्त्याने जात असताना त्यांना सर्पाकार मुळी दिसते. एकाने ही मुळी म्हणून ओळखले नाही आणि त्यामुळे त्याला सर्प वाटला आणि तो सर्प म्हणून घाबरला. दुसऱ्याने ती मुळी आहे सर्प नव्हे हे त्याने ओळखलं, हा सर्प नाही ही मुळी आहे हे त्याने ओळखलं आणि त्यामुळे तो मुळीच घाबरलेला नाही. मग दोघांची अवस्था सारखी कशी लेखता येईल. म्हणून पुढे म्हटलं आहे हाती धरिताही डसेना, हे एकास भासेना, तरी ते त्याची कल्पना तयासीच बाधी. ती मुळी हातात धरली तरी ती डसत नाही, हे घाबरलेल्या माणसाला पटत नाही, म्हणजे त्याची कल्पनाच त्याला काय होते बाधक ठरते, तरी ते त्याची कल्पना तयासीच बाधी. विंचू सर्प डसला तेने तोची जाकळला, तयाचेनी लोक झाला कासावीस कैचा. विंचू सर्प डसला, ज्याला साप विंचू डसतो तेने तोची जाकळला, त्यामुळे तो व्याकुळ होतो. तयासेनी लोक झाला कासावीस कैचा, पण त्यामुळे इतर लोक कसे कासावीस होतील. आता तुटला अनुमान, ज्ञानियांस कळे ज्ञान, अज्ञानास जन्म मरण चुकेची ना. आता श्रोत्यांच्या शंकेचं समाधान झालं असेल आणि जो ज्ञानी असेल तोच ज्ञानी माणसास ओळखू शकतो. अज्ञानी माणूस ज्ञानी माणसाला ओळखू शकत नाही आणि त्याचे जन्म मरणही काही केल्या चुकत नाही. एक जाणण्यासाठी लोक पडिले अटाटी, नेनपणे हिंपुटी होती जन्म मृत्ये. एका आत्म्याला जाणण्यासाठी लोक आटापिटा करीत राहतात आणि अज्ञानाने काय होतात कष्टी होतात, दुःखी होतात आणि म्हणून समर्थ म्हणतात जन्म मृत्यूचे दुःख हे भोगत राहतात. तेची कथानुसंधान पुढे केले परिच्छिन्न, सावधान सावधान वक्ते म्हणा. हाच विषय पुढे अधिक स्पष्ट करून सांगितलेला आहे समर्थांनी, तरी सावधान सावधान असे वक्ता म्हणालेला आहे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे तरी सुद्धा सावधान सावधान. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निसंदेह निरूपणाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.